नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते आपल्या नवीन व्हिडिओमध्ये। तर मंडळी, आज आहे ना आमच्या घरी आमच्या पनुताईच्या लग्नाचा हळद उतरणीचा कार्यक्रम आहे। तर आमच्याकडे हळद उतरणीचा कार्यक्रम कसा केला जातो तो तुम्हाला या व्हिडिओतून बघायला मिळणार आहे। लग्न असतं त्याच्या आदल्या दिवशी हळद चढवली जाते आणि लग्न झाल्यानंतर मग हा हळद उतरणीचा कार्यक्रम असतो। नवऱ्या मुलाकडे म्हणजे नवरदेवाकडे हळद उतरणीचा कार्यक्रम झाला आहे, तर नवरीकडे म्हणजे आमच्याकडे बाकी तो आज कार्यक्रम आहे। आणि ह्या कार्यक्रमाला नवऱ्या मुलाकडची सर्व मंडळी, नवरा नवरी आणि आमच्या गावातील गावकरी मंडळी, भावकीतील मंडळी सगळेजण जमा होणार आहे आणि त्यांच्यासोबतच हा कार्यक्रम केला जाणार आहे। आणि या कार्यक्रमाला स्पेशल असा मेनू असतो, तो चिकन आणि वडे। हा स्पेशल मेनू आमच्या कोकणात असतो। तर हा हळद उतरणीचा कार्यक्रम आमच्याकडे कशा पद्धतीने केला जातो तो तुम्हाला ह्या व्हिडिओतून दाखवणार आहे मी। तर मंडळी, हे बघा, हळद काढणीच्या तयारीला सुरुवात झाली आणि सर्व महिला मंडळ जमा झालेत। आणि इकडे आहे ना आता वड्याची तयारी केली जाते। खास स्पेशल असे कोकणातील चिकन वडे असतात, ते वड्याचे पीठ भिजायला घालतायत, हे बघा। आणि आज हा काकी बोलते वडे चिकन खायला या। काकी, किती किलोचं पीठ आहे? किती किलोचे वडे बनवायचे आहेत? 25 किलो 30 किलोचे वडे बनवायचे आहेत। 30 किलो 10 पाहिजे म्हणतो, खाली भाजी बादली भरलेली आहे। पीठ किती किलो आहे? काय काय टाकणार आहे त्यात आपण? चणा डाळ आणि उडीद डाळ, हा, धने, हा, बडीशेप, हा, मेथी, बरोबर, रवा, गरम पाणी, एवढं सगळं मिक्स करून मग वडे बनवायचे। हे बघा, हळद काय तो दुसऱ्याचा परिवार। याच्यामध्ये आता रवा मिक्स करतायत, बघूया आपण वड्याची तयारी कशी केली जाते। रवा टाकल्यानंतर तो रवा या पिठामध्ये मिक्स केला जाते आणि आता याच्यामध्ये हळद टाकली जाते। याच्यामध्ये आपल्याला हळद मिक्स करायची, हे बघा। हे बघा, आता इथे मीठ टाकतायत। अशा सर्व वस्तू आहे ना सगळे मिक्स केल्या जातात आणि नंतर मग पीठ भिजवलं जाणार आहे। आणि त्यानंतर आता गरम मसाला टाकला जातो, हे बघा। आणि त्यानंतर आता थोडा खायचा सोडा टाकला जातोय, हे बघा। कांदा बारीक करून त्याची पेस्ट टाकली जाते आणि इकडे बघा गावठी चहा, कोरा चहा आलाय, कोरा चहा आहे गावाला, असा कोरा चहाच पिता सगळेजण। आणि हे बघा असं चहा पितात सगळेजण। घ्या लोक चहा, घ्या चहा। आणि आता याच्यामध्ये गरम पाणी टाकतात। पाणी टाकल्यानंतर ते सगळं मिक्स करायचं आपल्याला, बघूया, हे बघा। आणि हे बघा, इकडे सगळी जेवणाची भांडी आहेत, हे संध्याकाळी आपल्याला जेवण बनवायला वापरायचे, हे बघा। आता पीठ मळायला सुरुवात झाली आणि इकडून हे बघा, इकडे मोठ्या पराती आहेत आणि त्या परातीमध्ये पिठाचे मोठे मोठे गोळे घेऊन हे मळतायत, हे बघा। इकडे पण बघा काकी, आता आपल्याला हे मळून किती तास ठेवायचं पीठ? 3:30 वाजेपर्यंत। किती तास ठेवायला लागतं? 3.5 तास ठेवायला लागेल। जवळजवळ 3-3.5 तास हे पीठ आपल्याला मळून ठेवायचं आहे। त्यानंतर मग वडे बनवायला सुरुवात करायची, हे बघा। चला, आता थोड्या टायमातच बाकी अजून कामाला सुरुवात होणार आहे, तर नक्की बघूया आपल्याकडे ही हळद उतरणीचा कार्यक्रम कसा असतो तो आपण ह्या व्हिडिओतून बघूया। मंडळी, कोणतंही शुभ कार्य असलं की त्यात सर्वात महत्त्वाचा वाटा असतो तो भावकीचा। आणि भावकीशिवाय
ही कामं अधुरीच असतात. तर आज आमच्याकडे हळद काढणे आणि हळद काढणीनिमित्त सगळी भावकी जमा झाले आणि जेवणाचा जी पाहुणी मंडळी असतात, गावातील मंडळी असतात, त्यांच्यासाठी जेवणाचा मोठा भार असतो तो वाडीतील महिला मंडळावर. तर महिला मंडळसुद्धा इकडे जमा झालेत आणि बाकी सगळे जेवणाच्या कार्यक्रमाला सुरुवात झाली. जेवण बनवायचं काम सुरू आहे. काय काय काम चालू आहे ते आपण बघूया. बरे बघा, जेवणासाठी चूल बनवले आणि चुलीवरच्या जेवणाची चव खूप भारीच असते. तर इकडे बघा, इकडे डाळ उकडायला ठेवले आणि इकडे काय आहे आणि ही वड्यासाठी कढई आहे. आणि या टोपामध्ये काय ठेवलंय डाळ उकडायला आणि इकडे काय आहे ह्याच्यामध्ये भाताला आंधण येण्यासाठी ठेवले. आणि इकडे बघा तांदूळ धुवले जात आहेत आणि आणि इकडे सगळी कामं चालू आहेत आतमध्ये. बघा हे बघा चुलीवरती हे बघा खोबरं भाजते आणि इकडं कांदा भाजतायत आणि बाकी इकडे कांदा कापून झालाय आणि बाकी सगळी कामं इकडे करतात. हे बघा हे बघा. तर मंडळी हे बघा, आता आपल्याकडे पाहुणे मंडळी येणार आहे. तर त्यांच्यासाठी आहे ना इकडे सुपारी फोडायचं काम चालू आहे आणि सुपारी फोडतात आमचे सीताकाका आहेत आणि राणीबुवा. राणीबुवा म्हणजे जुनं असं एक नावाजलेलं नाव आहे राणीबुवा, म्हणजे नमन आणि नाच यांची आवड असणारे बुवा आहेत. हे बघा इकडे आता वडे बनवायला सुरुवात झाली. पीठ मळत आहेत आणि हे बघा पिठाचे असे गोळे केले जातात आणि इकडं पीठ मळत आहेत. हे बघा आणि त्यानंतर मग हे बघा असे वडे बनवतात. हे बघा असे वडे बनवल्यानंतर मग कढईमध्ये असे वडे तळले जातात. हे बघा आणि वडे मस्त फुगत आहेत. असे वडे काढतात. हे बघा काकी आहे आणि हे बघा असे आणि अशा पद्धतीने कढईमध्ये सुटतात. आणि हे बघा इकडे असे वडे चिकन कापायचं काम चालू आहे. हे बघा एवढं चिकन आहे आणि चिकन कापतायत टोंगरे काका आहेत, सीता काका आहेत आणि पंक्यात आहे. अजून मेंबर यायचे बाकी आहेत. तर किती किलो चिकन आहे? 50 किलो. 50 किलो चिकन आहे. आणि हे बघा 50 किलो चिकन आता कापायचं आहे. तर चला इकडे बघा चव्हाण काका बसलेत आणि आता चव्हाण काका आहे ना पान खात आहेत. आपल्या गावाकडे कोकणातील माणसांना जेवण नसलं तरी चालेल पण पान पहिलं पाहिजे. आणि चव्हाण काका बघा आता पान कसं बनवतात ते आपल्याला दाखवणार आहेत. ते बघा पहिला पानाचा डेट काढतायत आणि त्यानंतर मग आता चुना लावतायत पानाला. पानाला चुना लावतायत आणि सुपारी अगोदरच खाल्ली वाटते. सुपारी अगोदर खाल्ली बघा, सुपारी अगोदर खाऊन आणि नंतर तंबाखू. अशी आपली कोकणातली माणसं हे बघा. आणि इकडे सगळं काम चालू आहे. चिकन कापतायत आणि तिकडं आपले महिला मंडळ सगळे वडे बनवत आहेत. हे बघा आणि इकडे बघा एवढे वडे बनवून झालेत. हे बघा पूर्ण टोपभर वडे बनवायचे आहेत. अजून इकडे बनवायचं काम चालू आहे. चिकन शिजवायचं आहे आणि चिकन शिजवण्यासाठी एवढा मोठा टोप आहे आणि टोपामध्ये आता तेल टाकले. आता या तेलामध्ये आहे ना लसूण टाकले. आता थोडा वेळ लसूण थोडी लाल होतपर्यंत परतून घ्यायची आहे आणि त्यानंतर आपण काय टाकणार आहे आता? त्याच्यानंतर कांदा. त्यानंतर कांदा टाकणार आहे.
हे बघा, हे 2 आचार्य आहेत आमच्याकडचे, स्पेशल असे कुक आहेत. हे बघा, बघूया आज चिकन बनवण्याची रेसिपी आज माहिती करून घेऊया यांच्याकडून. आणि हा बघा एवढा कांदा आहे. आता तिखट टाकते. तिखट टाकल्यानंतर पूर्ण कांदा लसूण पेस्ट आहे ना ती पूर्ण हलवून घ्यायची. हे बघा, आणि त्यानंतर आता आलं लसूणची पेस्ट टाकायची आहे. ही बघा, आता आपल्याला टाकायचा आहे गोडा मसाला. हा बघा, आता गोडा मसाला टाकल्याने आता गोडा मसाला टाकल्यानंतर पूर्ण मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे. हे बघा, हे बघा, आता कोथिंबीर टाकले आणि हा बघा लक्ष्मी तिखट मसाला कलरसाठी. हा मसाला टाकल्यानंतर चांगला कलर येतो. हे बघा, कलरसाठी टाकतात. संडे गरम मसाला, संडे गरम मसाला पण टाकला मी. चिकन मसाला टाकलाय. हे बघा, आणि आता थोडं पाणी टाकलं. पाणी टाकून जेवढे सगळे मसाले टाकलेत ना ते सगळे मिक्स करून घ्यायचे. चिकन टाकायचं आणि चव्हाण काका आता चिकन टाकतायत आणि पूर्ण चिकन टाकल्यानंतर मग सर्व मसाला मिक्स करून घ्यायचा आहे. हे बघा, संपूर्ण चिकन मसाल्यामध्ये मिक्स करून झाले आणि एकदम बरोबर मिक्स करतायत. आणि मिक्स करायचं काम आपले डोंगरे काका करतायत. हे बघा, मसाला पूर्ण चिकनमध्ये मिक्स करून झालाय. आता चवीनुसार मीठ टाकतायत. थोडं पहिलं मसाल्यामध्ये मीठ टाकले, आता थोडं मीठ टाकलं नाही. हे बघा, हे बघा, फायनली आपलं चिकन तयार झाले. तर मंडळी, आपल्या घरी आता पाहुणे मंडळींचं आगमन झालंय आणि आता आपली पनुताई आपल्या घरी आले. चला, तर मंडळी फायनली आता आपल्याकडे सगळे गावकरी मंडळी जमा झालीत आणि आता सर्वप्रथम आपल्याकडे नवरा नवरी चाक काढली जाते. तर ती चाक काढण्याची पद्धत आमच्याकडे कशी आहे ते आपण आता बघणार आहोत. तर चला, आता नवरा नवरी, हे बघा, आता हा पाट आहेत, त्यांना बसायला पाट ठेवलेत, पाटावरती बसणार आहेत. आणि या साईडनी हे बघा, आता इथे चाक काढली जाणार आहे. बघा, चाक कशा पद्धतीने काढली जाते ते आपण बघूया. ताट आहे, ताटामध्ये पाणी आहे आणि पाण्यामध्ये हळद आहे आणि त्याच्यामध्ये चुलीतले गरम निखारे असतात ना ते त्यांच्या भोवती असे फिरून त्या पाण्यामध्ये टाकले जातात.
आणि नवरदेवांच्या हाती हा विळा आहे. तो विळा त्याच्यावरती फिरवला जातो. अशा पद्धतीने आमच्याकडे नवरा नवरीची चाक काढली जाते. हे बघा. काही देखून आले नाही ते सगळे गेले की काय? दोघी पण गेल्या. आणि त्यानंतर काकी काय हे मोहरी आणि मीठ. मोहरी आणि मीठ हे नवरा नवरी भोवती फिरवलं जातं आणि त्यानंतर मग ते चुलीत टाकतात. अशी आमच्याकडे चाक काढण्याची पूर्वीपासून एक परंपरा आहे. हे बघा. तर मंडळी फायनली नवरा नवरीची चाक काढून झाली. तर ही चाक काढण्याची परंपरा आमच्याकडे पूर्वीपासून आहे. ती चाक का काढली जाते? कारण लग्नामध्ये नवरा नवरीला लोकांची नजर लागते. ती नजर लागू नये म्हणून जी लागलेली नजर असते ती काढली जाते. म्हणून अशा पद्धतीने आमच्याकडे चाक काढली जाते. तर मंडळी गावातील सगळी मंडळी आता जमा झाले आणि आता चाक काढून झाले. त्यानंतर आता नवरी मुलगी आरती घेऊन बाहेर आले आणि त्यानंतर प्रथम नवऱ्या मुलग्याला आरती केली जाणार आहे आणि नंतर मग गावातील सगळी मंडळी त्यांच्यासमोर आरती केली जाते. हे बघा. तर मंडळी आता सर्वांना आरती करून झाले आणि सगळे गावकरी मंडळी हे बघा इकडे सगळेजण बसलेत. आता गावकरी मंडळांना नारळ भेटवणीचं एक पद्धत आहे, आमच्याकडे परंपरा आहे. ते आता गावातील जी मंडळी आहे त्यांना नारळ देऊन भेटवलं जातं. ते सुद्धा आपण बघूया. तरी आता हळद काढणीचा कार्यक्रम उरकलाय आणि सर्व मंडळींना इकडे जेवणाचा कार्यक्रम आहे. हे बघा, जेवणाच्या कार्यक्रमाला सुरुवात झाली आणि जेवणासाठी स्पेशल असे आहेत. हे बघा, वडे आहेत, चिकन भात, पान घे, पान बादल्या बादल्या आजी मंडळी, नवऱ्या मुलग्याची चप्पल लपवण्याची हळद काढलेली आमच्याकडे एक परंपरा आहे आणि आमच्याकडील या लहान मुलांनी आहे ना नवरदेवाची चप्पल लपवले. हे बघा,
हे दिनू किती रुपये भेटलेत दाखव हो का 1000 रुपये भेटलेत. आता मजा आहे. पार्टी करणार बहुतेक उद्या. हे पार्टी करणार रोहन उद्या पार्टी आहे ना. हा हो का. त्यांना आता 1000 रुपये भेटलेत आणि उद्या बहुतेक या लहान मुलांची पार्टी असणार आहे हो का. तरी तुम्हाला या आत्ताच्या व्हिडिओतून आमच्याकडे हळद काढणीचा कार्यक्रम कसा केला जातो तो बघायला मिळत असेल. तर जेव्हा आमच्याकडे मुलग्याची हळद काढणी असते ना तेव्हा नवरा नवरीला पाटावर बसवलं जातं आणि त्यांची मग हळद उतरवली जाते आणि नंतर मग त्यांना आंघोळ घातली जाते. आंघोळ घातल्यानंतर मग त्यांची चाक काढली जाते. चाक काढल्यानंतर सर्व मंडळी जमा असतात त्यांना आरती केली जाते आणि नंतर मग नारळ भेटवणीचा कार्यक्रम केला जातो. पण आपल्याकडे नवरी मुलगीची हळद काढणी होती त्यामुळे हळद काढणी तर पूर्ण नवऱ्याकडे हळद उतरवणीचा कार्यक्रम झाला होता म्हणून फक्त चाक काढून नंतर मग भेटवणीचा कार्यक्रम करणार. तर बाकी बूट लपवण्याची जी परंपरा आहे ती सगळ्यांकडं सेमच आहे. सगळेजण हे लहान मुलं एकत्र येऊन त्याने अगोदर प्लॅनिंगच केलं होतं की नवऱ्याने बूट काढल्यानंतर आपण लगेच ते बूट लपवायचे. तर त्यांनासुद्धा त्यांचा जो प्लॅनिंग होता तो सक्सेस झालेला आहे. तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते तुम्ही कमेंट करून नक्की सांगा आणि जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.